त्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे. गाव आहेत, एका बाजूला झोपडपट्टी भाग आहे, एका बाजूला शहरी भाग आहे आणि ह्या सगळ्यांचा समन्वय साधून प्रत्येक त्या घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या लाडक्या आमदार तो मंदाताई म्हात्रे ह्या नेहमीच त्या ठिकाणी अग्रेसिव्ह राहिलेल्या आहेत. आपल्या प्रत्येक पातळीवर ह्या 5 वर्षांमध्ये, अगोदरच्या 5 वर्षांमध्ये काही नीती कामं केले ते आपल्यासमोर त्या ठिकाणी आहेतच. प्रामुख्यानं गाव पातळीवर ज्या ठिकाणी आज आपण समुद्रकिनारा पाहतो, जेटी हा माध्यम आहे, आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही त्या ठिकाणी या शिडको आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं, ते पुन्हा सावरण्याचं काम या जेटीच्या माध्यमातून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेलं आहे. याच्या अगोदर ह्या गोष्टी घडल्या नव्हत्या. 25 ते 30 करोड रुपये एका गावासाठी त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी त्यांचा परंपरागत असलेला व्यवसाय हे सुस्थितीमध्ये आणून आज त्यांना त्या ठिकाणी एका कौटुंबिक चांगल्या व्यवस्थेमध्ये आणण्याचं काम कोणी केलं असेल ते आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेलं आहे. गाव पातळीवरच्या ज्या ज्या गावकऱ्यांच्या समस्या आहेत त्या समस्यांच्या बाबत आमदार म्हणून त्या भेटलेल्या आहेत. मग ते विधानसभेचं क्षेत्र असेल, इथं महापालिकेचा आयुक्त किंवा MD असतील, यांच्याबरोबर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. याच्या आपण सगळेजण त्या ठिकाणी साक्षीदार आहोत. वसाहती असतील त्यांना देखील अगदी 2.5चा FSI सुरुवातीचा जो विषय सुरू होता तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांचं देखील त्या ठिकाणी ही कामं होणे दृष्टिकोनातून, इथं बिल्डिंग पडतात, लोकांना जीव गमवावा लागतो, अशा वेळेला त्या ठिकाणी पुनर्बांधणीच्या दृष्टिकोनातून जे नियम शिथिल व्हायला पाहिजे ते इथून नाही तर केंद्र सरकारपर्यंत जाऊन आमदार आपल्या मंदाताई म्हात्रे यांनी इथल्या रहिवाशांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची देखील आपल्याला कल्पना आहे. झोपडपट्टी भागासाठी खास मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन सेपरेट निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि मग त्या महापालिकेच्या निधीच्या पत्रकार परिषद आहे ना माझी, मुंबईमध्ये 7 करोड रुपये ताईंनी फक्त त्या एका झोपडपट्टी भागासाठी दिलेले आहे. अशा पद्धतीने समतोल साधून आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कामं केलेली आहेत. आता देखील ही कामं समोर आहेत. ताई स्वतःच त्या गोष्टी सांगणार आहेत. परंतु आता देखील या 2 दिवसांमध्ये जी कामं वर्षानुवर्ष पेंडिंग होती, जे त्या ठिकाणी असलेले इथले प्रकल्पग्रस्त आहेत, जी मुलं त्या ठिकाणी सर्व्हिसला होती, सर्वस्वाचा त्याग ज्यांनी केलेला आहे, ज्या त्यागावर ही सगळी नवी मुंबई त्या ठिकाणी बसलेली आहे, त्यांची मुलांसाठी त्या आपल्या ह्या महापालिकेच्या क्षेत्रामधले जे काही कामगार आहेत त्यांना काहीतरी त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. इतर महापालिकेच्या अंतर्गत किंवा सरकारने इतर विभागाच्या अंतर्गत जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय त्या ठिकाणी पाहता आपल्याकडं का लागू होऊ नये ही त्या ठिकाणी कळकळ आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ओळखली आणि त्या मुलांचे देखील काही प्रश्न आहेत डिटेलमध्ये आपल्या आमदार मंदाताई म्हात्रे सांगतीलच. त्याबरोबर आपल्या ह्या ठिकाणी जे काही इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, कारण भविष्यकाळचा वेध हे आमदार मंदाताई म्हात्रे कसे घेतात पहा. अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प, ज्या प्रकल्पांना अननेसेसरी कोणीतरी त्या ठिकाणी सांगतो का हा विषय झाला नाही पाहिजे, परंतु वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर भविष्यकाळामध्ये आपल्याला ही गोष्ट 10 वर्षानंतर करायची असेल की आत्ता केली तर लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मग असे देखील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हे काहीच त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सांगितलं तरी बरं होईल. मी वाचलं, मलाही त्या गोष्टीची कल्पना आहे. परंतु अशा पद्धतीची रचना चांगल्या प्रकारे आपल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणून आज खास करून पत्रकार परिषद आपल्यासाठी ठेवलेली आहे. आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांना या ठिकाणी आपला आजच्या पत्रकार परिषदेत आपल्याला या ठिकाणी विकास बोलेल. विकास 2 मिनिट. सर्वप्रथम नवी मुंबईतील सर्व जमलेल्या पत्रकार बंधू भगिनींचे मी या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, आज या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून पत्रकार परिषदेचा आयोजन करण्यात आलेला आहे. माझा आणि ताईंचा परिचय गेल्या 20, 22, 25 वर्षापासूनचा आहे. त्या विधान परिषदेचे आमदार असल्यापासून ह्या नवी मुंबईमध्ये कार्य करत आहेत. त्याच्या आधी त्यांनी अनेक पदं भूषवली, तेव्हापासून विधायक कामं करत आलेले आहेत. माझा अनुभव मी असं सांगेन की
विधान परिषदेच्या आमदार होत्या तेव्हाही त्यांनी त्यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून जो ठसा उमटवला आहे तो आतापर्यंत या नवी मुंबईमध्ये ॲज अ आमदार असं आमदार निधी म्हणून लोकांना कधीच कळला नाही. आज एक छोटीशी ओळख म्हणून सांगतो की वाशी मिनी शिशोर जो जुई चौपाटी आपण बोलतो ती आज 2.5 किलोमीटरची झाली असेल. पूर्ण जो राऊंड कंप्लीट झाला असेल तो असेल आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामुळे झालेला आहे. 2007च्या त्यांच्या आमदार विकास निधीतून त्या ठिकाणी 60 लाख रुपये खर्च करून जो अमित सागर बिल्डिंगच्या पाठीमागचा जो बंधारा म्हणून किंवा तो जो काही ब्रिज बांधले गेलेला आहे तो पाण्याच्या आतमध्ये मेरीटाईम बोर्डच्या अखत्यारीत येत होता. तो इतके वर्षांना नगरसेवकांनी केला होता, काही आमदारांनी केला होता. पण पहिल्यांदा मंदाताई म्हात्रे ज्या वेळेला विधान परिषद आमदार झाला त्यावेळेला त्यांनी जर नवी मुंबईमध्ये सगळ्यात मोठा प्रकल्प आणि वाशी ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून पाहिलं जातं ज्या ठिकाणी पूर्ण नवी मुंबईतून ठाण्यातून मुंबईतून लोक येतात अशा ठिकाणी जो पूर्ण मिनी शिशोरचा आपला जो 2.5 किलोमीटरचा जो पाथवे कंप्लीट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमदार मंदाताई म्हात्रेंनी केलेलं आहे. आज सकाळचं उदाहरण दिलं तर 2 दिवसापूर्वी वाशीतील विरंगुळा केंद्र आहे जे मिनी शिशोरलाच आहे त्या ठिकाणी त्याची दुरावस्था झालेली होती. काही येऊन लोक भेटून गेले. आज सकाळी आपले जे वाशीचे विभागीय सहाय्यक आयुक्त आहे त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या टीमने त्या ठिकाणी व्हिजिट केली, सर्व पाहणी केली आणि संपूर्ण काम तात्काळ करून देण्याचं त्या लोकांनी मान्य केलं. म्हणजे नवी मुंबईला किंबहुना बेलापूर विधानसभा मतदारसंघाला गेले 6 वर्ष ते 5 वर्ष आपल्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक नसल्याची जाणीव मंदाताई म्हात्रेंनी अजिबात करून दिलेली नाहीये. त्या ठिकाणी त्यांनी मग विरंगुळा केंद्राची रिपेअरिंग असेल, उद्यानं असतील, CCTV कॅमेरे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांनी त्यांनी सोसायटीमध्ये देखील हार्मास लावून दिलेले आहेत. अशी मोठी कामं त्यांनी केलेली आहेत. आज वाशीमध्ये काही असे विभाग होते की त्या ठिकाणी कॉर्नर होते, नगरसेवकांचे कधीच लक्ष नाही गेले. काही नगरसेवकांनी तर त्यांच्या ऑफिसच्या वर हायमास लावलेले आहेत. परंतु वाशीत आज अशा ठिकाणी हायमास लागले गेलेत 30 ते 35 की तिथे खरी त्या ठिकाणी गरज होती, ज्याचे चोऱ्या होत्या त्या. मग नायनेचा विभाग असेल, वाशी जुई चौपाटीचा विभाग असेल, सेक्टर 10 असेल, सेक्टर 15, 16 वाशीगाव, सेक्टर 17 अशा सेक्टर 1 सेक्टर 1ची तर फार मोठी एक तक्रार होती की त्या ठिकाणी खेळाच्या ग्राउंडमध्ये मद्यप्राशन केलं जायचं. त्या ठिकाणी विरोध असून देखील जाणीवपूर्वक विरोध नोंदवला गेला. पण तिकडच्या स्थानिक नागरिकांनी त्यावेळेला सपोर्ट दिला आणि त्या ठिकाणी आम्ही हायमास लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. सेक्टर 7लाही तसंच ज्या ठिकाणी अवैध धंदे किंवा अवैध कारवाया होत होत्या त्या गार्डनमध्ये देखील आम्ही हायमास लावलेले आहेत. असे अनेक म्हणजे नगरसेवकांची उणीवत ताईंनी गेल्या 10 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये जे लोकांच्या दृष्टिक्षेपात येईल असं काम मागील त्यांनी 10 वर्षात केलेलं आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि त्यांच्या हातून असंच काम होत राहील याची मी अपेक्षा बाळगतो. नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचे भगिनींचे मनपूर्वक आभार. आज आपण इथे पत्रकार परिषदेत एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. ताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर खरोखर आता छोटे साहेबांनी सांगितलं की पूर्ण या 5 वर्षामध्ये नगरसेवकांची उणीव त्यांनी भासून दिलेली नाही आहे. अक्षरशः नगरसेवकांची कामं त्यांनी केलेलीच आहेत. त्याचप्रमाणे लोकांची नस बघून लोकांना काय हवंय, जनतेला काय हवंय याची मनापासून जाणीव एका आईला असते, एका पालकाला असते, त्याप्रमाणे ताईंना ती जाणीव आहे. म्हणूनच ठिकठिकाणी त्यांनी हे जिथे चोराचा सुसराट होतो अशा ठिकाणी हायमास लावलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी विरंगुळा केंद्र केलेले आहेत. लवकरच आपल्याकडे एक हॉस्पिटल तयार होणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या सानपाड्यामध्ये सुसंस्कृतची एक चांगली पूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली अशी मोठी लायब्ररी ताईंनी बनवायचं काम हाती घेतलेलं आहे. त्याचं काम आता 20-25% झालेलं आहे. वेळोवेळी त्यांनी पाहणी करतात. आत्ताच मला वाटतं 2 महिन्यापूर्वी आम्ही तिथे पाहणी केलेली आहे. त्या कामाची वेग नक्कीच वाढलेला आहे. अशी लायब्ररी मला वाटत नाही आता इथे पुढे असेल. आणि खरोखरच ताईंच्या माध्यमातून त्यांच्या बेलापूर विधानसभेत असं एक गाव नसेल तिथे आमदारीतून काम झालेलं नाही आहे. आमदारीतून एवढी कामं झाली आहेत की तुम्हाला मोजता येणार नाही एवढी कामं. म्हणजे मी जेव्हापासून आहे मी अशा अनेक कामांच्या शुभारंभाला गेलेलो आहे. आदिवासी भवन असो किंवा विरंगुळा केंद्र असो अशा अनेक आत्ताच मला वाटते सुहासिनी ताईंची पण ताईंनी 2 कामं धरून दिलेली आहेत. आमच्या सानपाड्यामध्ये ट्राफिकची गर्दी त्यांनी नवीन ब्रिज करून दिलेला आहे. अशी अनेक कामं ताईंनी
धडाकाच लावलेला आहे आणि खरोखरच ताईंच्या माध्यमातून पुढील काळात सुद्धा अशी कामं होणार याची ग्वाही ताईंनी देण्याच्या अगोदर जनताच देत आहे की ताईंच्या मार्फत ही कामं नक्कीच होणार. बोलायचं राजू नेहरू बद्दल का सुहासिनी तुला बोल पटकन कामं झालेली त्यांच्या विभागातली मांडून द्या. नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवर, मी सर्वांचं स्वागत करते. माझे आदरणीय व्यासपीठ. आज एवढंच बोलू इच्छिते की आपल्या नवी मुंबईमध्ये एक नामदार दमदार आमदार आपले कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे हे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं कार्य जे आहे ते दिल्लीतून गल्लीपर्यंत आहे. गल्ली गल्लीमध्ये अगर तुम्ही जाऊन बघाल की आज आपल्याला सर्वात मोठं जे गरज आहे ते आहे सिक्युरिटी. कारण की आज आपली घरात चोऱ्या होतात, आपण रस्त्यावर जात असताना आपल्या चेन स्नॅचिंग होतात, मोबाईल स्नॅचिंग होतात. प्रत्येक ठिकाणी ताईंचं प्रत्येक वॉर्डमध्ये जे नगरसेवक लोकांनी नाही केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल की नगरसेवक लोक आता म्हणजे डिस्क्वालिफाय झाले 5 वर्षापासून, आता नगरसेवक नाही आहेत. तरी ताईंनी आपल्या निधीतून प्रत्येक वॉर्डमध्ये कॅमेरे दिलेले आहेत, निवारा शेड दिलेले आहेत. आता माझ्या वॉर्डमध्ये पण ताईंनी ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा केंद्र आणि तथा योगा सेंटर हे उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यासाठी 40 कोटीचा निधी आम्हाला दिलेला आहे. 40 लाख सॉरी. आणि त्याच्या व्यतिरिक्त 25 लाख हे आपल्या कॅमेऱ्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. जे खूप लोकांची मागणी होती की आपल्या एरियासाठी सिक्युरिटी हा खूप गरजेची भाग आहे. हे छोटे छोटे प्रकल्प तर येत राहिले, त्याच्या व्यतिरिक्त मोठे मोठे प्रकल्प पण ताईंनी भरपूर आणलेला आहे. आणि आज जे प्रकल्प आणले आहेत ते सगळं आपल्यासाठी खूप लाभदायक आहे. निधी हा काय असतो, निधीचं वरती ॲडिशनल निधी काय असतं हे ताईंनी लोकांना दाखवलं आहे. ताईंना जे निधी भेटतात ताई त्याचं ॲडिशनल निधी आणून लोकांसाठी कामं करून दाखवतात. कारण की मंत्रालयामध्ये जाऊन ते फॉलोअप करणं हा सगळं खूप गरजेचे असतात. फक्त पत्रव्यवहार हे करणं, शो शायनिंग करणं हे सगळ्यांना जमतो, पण निधी आणणं आणि लोकांचं कामं करून दाखवणं हा फक्त आणि फक्त आपल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांना जमलेलं आहे. त्याचं उदाहरण आज ताईंनी दाखवलेलं आहे. मी ताईंचं खूप मनापासून अभिनंदन करते. पूर्ण विधानसभाचे जेवढे नागरिक आहेत तुमचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतात ताई. कारण की तुम्ही जे कामं केलेले आहेत लोकांसाठी त्यासाठीच तुम्ही आज 2 टर्म आमदार निवडून आलेला आहे आणि 3रा आमदार पण तुम्हीच असणार याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. धन्यवाद. ज्योतिबा त्यांचं पण स्मार्ट विलेज घेतलं ना 20 कोटी देऊन. हा एक खुर्ची लगाव ना मॅडम. बेलापूर गावासाठी आपल्यासाठी 20 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आमच्या गावात दसप्रिया निधी होते त्यासाठी मॅडमनी 4 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. राम संस्थेसाठी आपलं सर्व गावासाठी जमीन मंदिरासाठी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा या आपल्या आपल्या सर्वांना माहीतच आहे मॅडमचं दमदार कार्यकर्त्यांच्या सर्व ठिकाणी. आता आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का बेलापूर विधानसभेतून आता यावर्षी मॅडमनी ॲक्टिव्ह केली पाहिजे हीच आमची अपेक्षा. आता मीच बोलते, राजू बोलतो. डायलॉग है सिनेमा का, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता हूँ वो मैं डेफिनेटली करता हूँ. तसं ताईचं आहे. त्या ताई आमच्याशी ज्या गोष्टी डिस्कस करतात त्या करतातच, पण ज्या डिस्कस करत नाहीत त्या अचानक काहीतरी बॉम्ब टाकून देतात आमच्याला. जो आज टाकलाय तसं वेळोवेळी टाकलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला सांगतो, डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल, हॉस्पिटलचा विषय असेल, महाराष्ट्र भवनचा विषय असेल, असे कितीतरी विषय आहेत जे माझ्यापेक्षा किंवा तिथं बसलेल्यांपेक्षा तुम्हाला जास्त माहिती नाही किती विषय हाताळलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे ना तो विषय पुनर्विकासाचा. त्या पुनर्विकासाच्या विषयामध्ये पूर्वी 100% मागायचं की त्या इमारतीमध्ये संज्ञेमध्ये राहणारे जे लोक आहेत रहिवासी आहेत 100% कन्सेंट असल्याशिवाय तुम्ही पुनर्विकास करू शकत नाही. तो 51% करण्याचं काम ताईंनी केलं. आणि त्यामुळे नुसतं त्या दिघ्यापासून तर बेलापूरपर्यंत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते लागू झालं. तो FSI ताईंनी आणला. त्यानंतर सिडकोच्या ज्या जमिनी लीज होल्ड आहेत त्या फ्री होल्ड करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. त्याचं एक पॅरामीटर टर्म्स कंडिशन तयार केल्या. त्याला संपूर्ण नवी मुंबई साक्षीदार आणि तुम्ही तर आहातच.
आज पुन्हा एक बॉम्ब टाकला त्यांनी, त्या तुम्हाला सांगतील. धन्यवाद. विकास बोल, ताई बोलतील. मी बोलेन, बोल. काय काय बोलायचं, एवढं काम केलं. या ठिकाणी आमच्या सर्व भारतीय जनता बरं बोला. पक्षाचे कार्यकर्ते आणि मंदाताईंचे समर्थक या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी आपलं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तरी मी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी सर्व पत्रकार बांधवांना संबोधित करावं. सर्व पत्रकार बंधू, इथं ज्येष्ठ पत्रकार नायर साहेब, मनोज जालनावाला, सगळ्यात मागे काय बसले? मनोज पुढे ये. मागून दिसत नाही, तुझे केस दिसत नाही, केस दिसत नाही, पुढे ना. हे झालं एक खुर्ची दे. मजेचा भाग नेहमी असतो माझा, आणि मजा केली नाही तर ते असं. अरे इथंच ठेव त्याला. आता किती फिरवत 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 तुम्हाला बोलतं करावं. अरे सगळ्यांना बोलतं करावं म्हणून मी बोलले. असे गप्प बसले जसं काय ताईने धरून बांधून तुम्हाला आणलेत की काय. जर हसी मजेमध्ये पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेसाठी डॉक्टर राजेश पाटील गेले 10 वर्ष प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आमच्या जे आम्ही कामकाज करतो भारतीय जनता पार्टीमध्ये त्याचा आढावा ते थोडक्यात देत असतात. आज पहिल्यांदाच आमले आणि राजू तिकोडेजी, आमचे विकास सोटे, ही आमची ताई सुहासिनी ताई, ज्योती ताई आमचे अवेरे बसलेले आहेत. कारण हे अचानक काल मी रात्री आली आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज गेले आणि त्याच्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली. बरेच दिवस पत्रकार परिषद घेतली नव्हती. म्हणजे गटारी अमावस्या आलेले जवळ, तर मला पत्रकार परिषद घ्यावी. गुरु कुठे आहे? जागेवर आहे. तर कालच बरेच दिवस मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ढगावकर साहेब असताना आपण ब्रिजचं काम काढलं होतं. कारण इथून जी ट्रॉफिक होते ती संध्याकाळी इतक्या मोठ्या प्रमाणात होते, तर त्या बाजूने जो ब्रिज असा करून हायवेच्या बॅक साईडवरून तो आपल्या इथे आला किल्ले गावठण जवळ, तर इथली जी होणारी ट्रॉफिक आहे ही कमी होईल आणि इथून जो सगळा प्रवाह येतो तसा जाईल. तर तो प्रस्ताव होऊन डम्पिंग ग्राउंडला गेली 2 वर्ष टाकून ठेवला होता. मग त्या दिवशी मी लिस्ट काढली की कामं कुठली कुठली बाकी आहेत, तर 2-4 कामं ही बाकी निघाली. आणि का बाकी आहेत, ही का झाली नाही म्हणून मी प्रश्न विचारला आताच्या जे शहर अभियंता आहेत त्यांना. तर ते म्हणाले ढगावकर असतानाच ही कामं होऊ नये म्हणून विरोधकांनी जो प्रयत्न केला, तर हे काम तुम्हाला शेवटी इतक्या दिवस ही राहिलेली फाईल आहे, तर ही फाईल तुम्हाला CM साहेबांकडे जाऊनच करावी लागेल. मग काल मी मुलांचा प्रश्न, नोकरीचा, प्रकल्पग्रस्त आणि या फायलीचा विषय मार्गी लावला. साहेबांनी फोन केला कमिशनरला, शिंदे साहेबांना, की ताबडतोब तुम्ही मोबाईल तिथे दे, ताबडतोब तुम्ही हा का रस्ता होऊन दिला नाही, हा ब्रिज का झाला नाही, याच्यामुळे किती ट्रॉफिक घडते, तर ताबडतोब हे काम प्राथमिक तत्वावर लगेच त्याचं टेंडर प्रोसिजर करून हे काम काढण्यात यावं. आणि आयुक्तांनी हो बोलले. मी आयुक्तांकडे संध्याकाळी जाऊन भेटली. कसं कसं प्रोसिजर करावं लागेल, कुठून मार्ग कसा जाईल, लोकांना त्याचा काय फायदा होईल, उद्याची येणारी इंडस्ट्री असेल या उद्याचे प्रकल्प असेल त्याला पुढच्या दृष्टिकोनातून या ब्रिजचा किती फायदा होईल, या पद्धतीने आम्ही तिथे गेलो. तिथून आम्ही शंभूराजे जे आपले पालकमंत्री आहेत त्यांना भेटलो. त्यांच्याकडनं सुद्धा जे दलितांसाठी जो पैसा आहे त्याच्यासाठी मी पत्र दिलं होतं, ते आम्ही 15 कोटी आणलेले आहेत. त्याच्यानंतर शाळेसाठी इतर जवळजवळ 2000 कोटीची कामं या बेलापूर प्रभागामध्ये सुरू आहेत.
आणि सुरू होणार आहेत. मग त्याच्यात हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असेल, सेंट्रल लायब्ररी असेल, सिडकोचं महाराष्ट्र भवन असेल, वेगवेगळ्या प्राधिकरणातून आपण 2000 कोटी, मोदीजींचा अमृत योजना 350 कोटी, असे 2000 कोटी जर आपण सगळं गोळा केलं, मग महाराष्ट्र बोर्ड असेल, मेरिटम बोर्ड असेल, सिडको असेल, महानगरपालिका असेल, आमदार निधी असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून या बेलापूर प्रभागामध्ये 2000 कोटीची कामं चालू आहेत. आपल्याला सगळे पेपर मिळतील, आपण सगळे पेपर घेऊन जाऊ शकता. सगळ्यांनी सांगितलं की नगरसेवक 5 वर्ष नाही आहेत. मी वॉटर मीटर गटर ही सुद्धा कामं आयुक्तांकडनं वेळोवेळी करून घेतली. काल इमारत पडली, इमारतीसाठी त्या लोकांसाठी पैसे मिळावे, मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्या दिवशी नेरूळला 3 लोक बिल्डिंग पडली, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 3-3 लाख तिघांना आणून दिले. जवळजवळ जे ऑपरेशन करतो त्या ऑपरेशनमध्ये हार्टचं असेल, ब्रेनचं, किडनीचं, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते तेव्हा 2 कोटी आणून दिले. आता हे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात जवळजवळ 1.5 कोटी आणून दिले. त्याची नावं आणि महिन्याची आम्हाला पत्रकं लगेच मिळतात की कोणाला पैसे मिळाले. शासनाचा जो जो फायदा आहे, शासनाकडनं जेवढे जेवढे पैसे मिळू शकतात, मग जेटी असतील, सगळं शासनाच्या पैशावर बनवलेलं आहे. काल 4 कोटीचं मी दशविधी क्रिया केंद्र बेलापूरला करते, जे 10 वर्ष होऊन दिलं नव्हतं. मरीनाचं टेंडर गेले 6 वर्ष झालेलं, पण माझ्या विरोधकांनी काम करून दिलं नव्हतं. त्याचा आता पुन्हा टेंडर प्रस्तावित आहे. अशी अनेक कामं जी माझी होऊन दिली नाही ती आता मार्गावर आलेली आहेत. आणि आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे, आपल्याला माहिती असावं की नव्या मुंबईमध्ये जर कोणी 5 शासकीय कामं दाखवावी. गेले 10 वर्ष काही लोक आमदार होते, काही लोक आताही आमदार आहेत. 5 कामं शासकीय दाखवावी, त्याला मी 1 लाख रुपये बक्षीस देईन. आणि मग त्यांनी माझ्यासमोर विधानसभेच्या लढायला जरूर यावं. धन्यवाद. आता तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला सगळा डाटा येत्या 10 दिवसांमध्ये पुस्तक रूपी मिळेल. मी केलेली कामं, बटरफ्लाय गार्डन आहे त्यासाठी पैसे आणले आहेत. एक आपण मॅजिक गार्डन करतोय त्यासाठी जवळजवळ 10 कोटी आणले. मॅजिक गार्डन हे कुठेच झालेलं नाही. बँगलोरमध्ये आहे वृंदावन गार्डन, जे गाण्यावर मॅजिक गार्डन, फुल लाइटिंग, हे पहिल्यांदा आपण नवंबईत आणि बेलापूर मतदारसंघात बळवंत फडके गार्डन, सेक्टर 8, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निधी ती तिथेच वापरायची असते, तर आपण तिथे एक मॅजिक गार्डन आणतोय. असे खूप आता प्रस्तावित कामं आहेत, ती तुमच्या पुढे येतील. अजून इलेक्शनला खूप उशीर आहे, पण हे जे काम होतं गेले 2 वर्ष करू नये म्हणून सातत्याने जो प्रयत्न चालू होता तो मी आता हाणून पाडलेला आहे. CM साहेबांनी आदेश दिलेले आहेत की ताबडतोब टेंडर प्रोसिजर हे झालं पाहिजे. मरीनाचा त्याला जिवंत उदाहरण आहे. मरीनाचं असं केलं, त्या मरीनाचं काम काढल्यानंतर त्यांच्याच माणसांनी ते काम घेतलं. नीट ऐक, त्यांनीच काम घेतलं आणि त्यांनीच ते काम केलंच नाही. गेली 6 वर्ष. आत्ता त्या दिवशी ती फाईल कॅन्सल करून नव्याने टेंडर प्रोसिजर सुरू केलेली आहे. मग एक विरोधकांच्या जागेवरती
ते मरीना होत असल्यामुळे हे काम होऊन देत नव्हते. करा ना, हेच विरोधक आहेत करे, बाकीचे बाजूला राहिले. तुम्ही कुठे जाय, बाथरूम जायचं आहे बाई, इथे माहिती द्यायला चालले बोलतो. नायर बसा ना, त्यांचा प्रश्न आहे का? बसा ना. हो सांग सांग सांग, प्रश्न सांग. मनोज प्रश्न नसेल, मनोज हुसकवेल आता मला. असं नाही, तुम्ही पण स्पष्टपणे सांगत नाही आहात. विरोधक म्हणजे काय? विरोधक तुमच्या पक्षाबाहेरचे आहेत त्या तुमच्या पक्षातले आहेत? आणि जर ते पक्षाबाहेरचे असतील तर तुम्ही तर सत्तेत आहात. मग त्या विरोधकांमध्ये तुमची कामं रोखण्याचा ताकद नाही. आणि जर ते तुमच्या पक्षातले आहेत तर ते कोणा त्याची दखल तुमचा पक्ष घेत नाहीये का? मोठा गहन प्रश्न विचारला. पक्ष भारतीय जनता पार्टी एक शिस्तीचा पक्ष आहे. ही सगळी दखल घेतली जाते आणि वेळोवेळी ज्यावेळी वेळ येईल तेव्हा पक्ष दाखवून देतो की तुम्ही कुठे कुठे चुकीचं काम केलेलं आहे. पक्षाला माहिती असतंच. पक्षाला ही सगळी बातमी इतरांकडनं सर्वे करून मिळत असते की आज बेलापूरमध्ये काय चाललंय, ऐरोळीत काय चाललंय, माजिवड्यामध्ये काय चाललंय, उरणला काय चाललंय. पण अशा परिस्थितीमध्ये कुरकोडी करण्याचं जे काम आहे, जे आजचं नाही आहे, हे तुलाही माहिती आहे. एमकेच्या इथे का भांडणं झाली? एमकेच्या इथे भांडणं का झाली? कुरकोडी. तसंच इथे आहे. मी केलेलं काम, आता ते ब्रिजचं पंप हाऊसचं, मी नगरसेविका झाल्यापासूनचा प्रॉब्लेम आहे. नगरसेविका झाल्यापासूनचा प्रॉब्लेम आहे. मग आता मी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 व्यापारी न्यायचे आणि आम्ही केलं. पेपर तुम्ही देता, 100 वेळा पालिकेत जाऊन पेपर देता. आउटपुट काय? जे काम मी करते त्या कामावरती आम्हीच केलं दाखवायचं. अहो तुम्ही पण केलं दाखवा ना, मी कुठे नको म्हणते. आपण एका पक्षात आहोत. एका पक्षात एकाने जरी काम केलं तर त्याचा फायदा जनतेला होतो. मी कधी नाही म्हणते, पण उगाच कामं थांबवायची. आता हे एवढं मोठं काम दगावकर साहेब असताना केलेलं काम आहे, तरी आज त्याचा पत्ता लागत नव्हता. आता काल जाऊन CM साहेबांकडनं मी सही करून आणलं म्हणून तुम्हाला माहिती पडलं. तुम्हाला तरी माहिती होतं का असा असा ब्रिज होणार आहे 155 कोटीचा? नाही. या 5 वर्षाच्या टर्ममध्ये अशी कुठे अजून कामं प्रलंबित राहिली आहेत की त्याने तुमची इच्छा पण ती करू शकलेला नाही? 2 कामं महत्वाची आहेत. गावठण विभागातली जी घरं आहेत आमच्या ग्रामस्थांची, प्रकल्पग्रस्तांची, मी 2004 पासून ती लढाई लढते. MLC झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तो प्रकल्प ते 200 मीटरहून 500 मीटर, डॉक्टर राजेश पाटील, आम्ही मंत्रालयात, नितीन करियर जवळ, भूषण गगराणी जवळ अनेक बैठका आमच्या झाल्या. त्या बैठकीत नेहमी ठरवू, GR काढू. मग तो GR रोखतो कोण? 2 ओळीचा GR आहे, तो का होऊन देते? आणि मग सांगायचं प्रकल्पग्रस्तांना आम्ही मदत करणार. मग एवढे दिवस 25 वर्ष तुम्ही काय झोपले होते का? सत्तेत आहात ना तुम्ही पहिल्यापासून. फक्त मंदा मात्रे करते म्हणून ते होऊन द्यायचं नाही. हे एक पहिलं मला दुःख आहे की माझ्या ग्रामस्थांचं मी काही करू शकत नाही. आणि त्याच्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे की जोपर्यंत माझ्या ग्रामस्थांची घरांचा GR निघत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. दुसरा मुद्दा जो आहे तो अति महत्वाचा आहे, हॉस्पिटलचा. कोविड काळामध्ये आपण सगळ्यांनी किती लोकांना एकमेकाला मदत केली. हॉस्पिटल होऊ नये म्हणून तुम्ही तिथे ग्रामस्थांना सांगून ग्राउंड पाहिजे. आता तुम्हाला मी शिडकोतून 6 एकरचा भूखंड ग्राउंडसाठी आणलाय ना. बेलापूरमध्ये जे कुस्तीचं मैदान होतं, बेलापूरमध्ये जे
भंगार ठेवायचं गोडाऊन होतं, ते आपण सिडकोकडनं मोठं बेलापूरला स्टेडियम होतं, ज्याला आता ज्योती पाटील बोले 20 कोटी दिलाय. इतकं ग्राउंड आणल्यानंतर तेच ग्राउंड का पाहिजे, जेणेकरून गरिबाला आरोग्य सेवा मिळू नये का, गरिबाला रोजगार मिळू नये का. आता त्याचं टेंडर प्रोसिजर सुरू झालं, त्याच्यामुळे अनेकांचे जे आवाज उठले होते ते आता बंद झालेले आहेत. तुम्हाला देतो ना, क्रिकेटच खेळायचं आहे ना, त्याच्यासाठी ग्राउंड मोठं करून देतोय. पण कुठेतरी कामामध्ये होऊ नये म्हणून 1 वर्ष झाली हॉस्पिटलला ती फाईल पुढेच जाऊन देत नव्हते. एवढंच कारण की हॉस्पिटल नको, ग्राउंड पाहिजे. 1-1.5 वर्ष झाली नार्वेकर आल्यापासून त्या फाईलचं मी आव्हान केलेलं की जर तुम्ही फाईल पास नाही केली तर मी मोर्चा काढेन. मला रोज खोटं बोलून, रोज गोल गोल फिरवून शेवटी केलं नाही, ते निघून गेले. परत माझी 1, 2, 3 पुन्हा कसरत सुरू ABCD पासून. आता ते मेडिकल कॉलेजच होऊ नये, छोटे छोटे कोर्स व्हावे, त्यासाठी प्रयत्न. जर मेडिकल कॉलेज झालं तर तिला क्रेडिट मिळेल. आता आपण हे करू, नंतर उद्या ते करू, ही अर्धी बिल्डिंग करू, नंतर मग अर्धी करू. काय आहे, किती त्रास. आताच्या आयुक्तांनीच करायला घेतलं म्हणून ही कामं मार्गी लागली. या ब्रिजचं 1 मिनिटात सीएमनी सही केली, फोन केला, ह्या ट्रॉफिक ही बघा, ही गाडी चाललंय. आज लहान मुलं खेळू शकतात का आमची? ही जर ट्रॉफिक तशी गेली पाम बीचला, साहेब स्वतः फोन करून बोलले ताबडतोब करा. प्रकल्पग्रस्त पोरांचं का असा निगेटिव्ह अहवाल करून दिलाय, त्यांनी जमिनी दिला म्हणून तुम्ही इथे काम करता, तुम्ही राहता, तुमची कार्यालय झाली. त्यांच्या मुलांना नको का नोकऱ्या? तुम्ही बाहेरून 10 नावं पाठवता पैसे घेऊन की ही मुलं करा. 11 नावं आलेत बाहेरून, कोण काय कोणी दिली काही पत्ता नाही. मी दिल्यानंतर 3 महिन्यांनी. हा सुद्धा विषय गेल्या जूनचा आहे, आज जुलै आली, 1 वर्ष झालं मला क्रेडिट मिळू नये म्हणून हा पण प्रस्ताव भूमिपुत्रांचा रखडवला. मरीना त्या स्वस्तिकवाल्यांनी घेतलं, 100 वेळा बोलवलं काम चालू कर, पण केलं नाही. 6 वर्ष झाली, परत रिकॉल टेंडर काढले. आता काय म्हणू, खूप कामं माझी अडवलेत. जी मोठी आहेत ती तुम्हाला सांगते, छोटी मी आता सांगायला बसली तर दिवस पुरणार नाही. तुमच्या आजच्या भाषणामध्ये किंवा वक्तव्यामध्ये फार खंत ही दिसून येत आहे. पहिल्यासारख्या धडाडीच्या आमदार मंदामध्ये यांचं रोखोक बोलणं हे दिसून येत नाही. यामागे काय काय अर्थ आहे, काय कारण घेऊन जातं? काही कारण नाही. 2 दिवसापूर्वी मी तापात होती, काली ताप आहे, आजही ताप आहे मला, हात लावून बघ. तरी पण मी पत्रकार परिषद घेतली. काल रात्री 10 वाजेपर्यंत मी बसली, पालिकेत बसली, प्रस्ताव तयार करून घेतले पॉझिटिव्ह आणि शासनाकडे पाठवलं. तुम्ही मला तसे प्रश्नच नाही विचारले तर मी काय उत्तर देणार? तुमचा जो आक्रमकपणा तो इलेक्शनच्या दृष्टीवर कमी झालाय. तुम्ही आक्रमक मला नेहमी उचकवताय, तो ना उचकवताय, त्यामुळे मी काय बोलू आता? काल मी बोलली ना किती गाजलं. काल तुम्ही कोण नसताना गाजलं, पण पुढे चॅनलनी घेतलं. अनिश साक्षीदार आहे, अनिश एकटाच होता पण सगळं नॅशनल चॅनलला गेला. मी आज आक्रमकपणे एक सांगू इच्छित आहे की ज्यांनी 5 कामं विधायक शासनाची केली असतील या नव्या मुंबईत, त्यांनी दाखवावी. माझ्याकडनं 1 लाख रुपये घेऊन जावं आणि माझ्यासमोर निवडणुकीला यावं, हे मी जनतेच्या माध्यमातून आवाहन करत आहे. 16 वर्ष. 16 वर्ष पुढे तर आता भाजपनेच जिल्हा अध्यक्ष घुसखोरी करतायत, तर याची काय तुम्ही तक्रार केली पक्ष श्रेष्ठींकडे?
पक्षश्रेष्ठी रोजच्या बातम्या बघून खरं सगळं माहिती आहे. तिकीट तर माझी जाहीरच झालेली आहे. त्या दिवशी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटीलजी यांनी आम्ही सगळे आमदार बसले असताना सांगितलं की नाईक आणि म्हात्रे भांडतात, तर हे तिकीट आमच्या माथाडी कामगारांना द्या, नरेंद्र पाटलाला. त्यावेळी आमचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं यावेळी आमच्या मंदाताई म्हात्रेच लढणार आणि 29चं काय ते बघू. मी जाहीरच आहे, तुम्ही लिहत नाही तर ती मला खंत आहे की मी 10 वेळा स्वतः सांगते, माझ्या नेत्याचं नाव घेऊन सांगते, तरी पण तुम्ही लिहत नाही. आणि मग कुठून फुसकी बातमी आणली तर लगेच लिहाल. मी स्वतः सांगते ना आमदार, माझे तिकीट जाहीर आहे म्हणून. माझा नेता माझ्यावर करेल कारवाई जर मी चुकीचं बोलत असेल तर. जाहीरपणे तेही बोलले आहेत. प्रसाद लाड होते, दरेकर होते, सगळे आमदार होते, मी होती. आपण नरेंद्र पाटलाला विचारू शकता. तुमचे नारळ फुटून तुम्हाला तिकीट नाही मिळत आहे. इकडे बस. तुमचे नारळ फुटून तुम्हाला तिकीट मिळतात का? 19 मध्ये काय सांगितलं होतं? तिकीट आमचीच आहे. भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे, तो काम बघतो, विकास काम बघतो, चमचेगिरी बघत नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार फिक्स आहे इथं. त्यामुळे कोणी किती आलं, मी तर म्हणते सगळ्यांनी उभं राहा. 2 वेळा 17-17 होतं. मंदा म्हात्रे नावाची खतरा होती, आता 17 राहा, पुन्हा मंदा म्हात्रे खतरा आहे. जनतेचा ना, जनतेला विचारा ना, 10 वर्ष तुम्ही आमदार असताना काय काम केलं, इकडे विधायक काय काम केलं? छत्री वाटणं, पुस्तकं, कांदे वाटणं, एखादं सन्माने काम नाही. शासनाची 5 विधायक कामं दाखवा मला. सगळे सत्तेत होते, काही मंत्री राज्यमंत्री होते, काही आमदार होते. अहो त्यांच्या गावातल्या जेट्याने त्यांनी केला 2 आमच्या समाजाच्या. मी ओपन चॅलेंज दिलेला आहे, कोणी या लढा. त्यात काय मनोज, लढाई तर ठरलेली आहे. अरे मैं नहीं डरती किससे, छोड़. कोणाचं? मी त्या दिवशी नावं घेऊन बोललोय. तुम्ही येत नाही तर मी काय करू? कोणाचं नाव घेऊ? कोणाचं नाव घेऊ? एकालाही तिकीट नाही मिळणार, सोडून दे बाकीचा विषय. 10 लोक आहेत तिथे, कोणाकोणाची नावं घेऊ? एकाचं नाव नाही घेतलं ना तो नाराज होला. अरे मी तर रेसलाय, मॅडमने माझं नाव का नाही घेतलं? यार घोड़ा मैदान दूर नहीं है, अभी धीरे धीरे घोड़े आ रहे हैं, उनको क्या करने का मैं देखूंगी. आज गेल्या या 10 वर्षानंतर तुम्हाला असं जाणवतंय का की भाजपमध्ये पण तुमची घुसमट होत आहे? अजिबात नाही. जे आले त्यांची घुसमट होते. तुम्ही तुमच्या विरोधकांना पक्ष सोडायला भाग यस यस, येणाऱ्यांची घुसमट होते, माझी नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये मी पहिले आले, मी कमळ फुलवलंय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मला संपूर्ण आशीर्वाद आहे. म्हणून सगळ्यात माझी पहिली तिकीट जाहीर आहे. अजून काय पाहिजे? अभिनंदन, धन्यवाद. हे जे मला